ही बाजरीची पुरी पाहू शकता, मस्त अशी फुगली आहे आणि खायला पण खूप खमंग चवदार लागते. एकदा केल्यावर 3 ते 4 दिवस आरामात टिकते. आता वाटण तयार करून घ्यायचंय. हिरवी मिरची, लसूण, धणे आणि जिरे घालून मी थोडंसं जाडसर वाटण तयार करून घेतलंय. 1.5 वाटी बाजरीचं पीठ घ्यायचंय, 1.5 चमचा बेसन, मीठ, ओवा, तीळ, तयार केलेलं वाटण आणि थोडा पालक चिरून घातलाय, कोथिंबीर, तिखट, हळद, हिंग घालायचाय आणि 1 चमचा तेल घालूया म्हणजे पुरी छान खुसखुशीत होते. मी इथे पालक घातलाय, तुम्ही हवं तर दुधी किंवा मेथी सुद्धा घालू शकता. कोमट पाण्याने आता पीठ भिजवून घेऊया. तर छान असं पीठ तयार झालंय. लगेच याची पुरी बनवायची आहे. एक पॉलिथिन मी पोळपाटावर ठेवलंय, त्याला थोडंसं आधी तेल लावून घ्यायचं आणि हाताने अशी पुरी थापून घ्यायची. हवं तर तुम्ही वाटीने याला गोल आकारात कट करून सुद्धा घेऊ शकता. तेल छान गरम करून घ्यायचं आणि पुरी सोडायची. गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आणि वरून तेल सोडायचं म्हणजे पुरी व्यवस्थित फुगते. दोन्ही बाजूने चांगली तळून झाली की काढून घ्यायची. तर अशा गरमागरम या पुऱ्या तुम्ही आंब्याच्या लोणच्या सोबत किंवा चटणी सोबत खाऊ शकता.